नमस्कार भक्तांनो, आजचा व्हिडिओ खूपच विशेष आहे. दुर्मिळ योगावर आधारित आहे. यंदा संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी येत आहेत आणि असा योग फार क्वचितच मिळतो. शास्त्रानुसार संक्रांत म्हणजे परिवर्तन, एकादशी म्हणजे विष्णू कृपा आणि या दोन्ही दिवशी श्री विष्णूंची एक विशेष सेवा केली तर आर्थिक अडचणी दूर होतात, घरात धन, सुख आणि स्थैर्य येते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. संक्रांत म्हणजे सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण. हा दिवस नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि दानधर्मासाठी श्रेष्ठ मानला जातो. एकादशी हा दिवस श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या दिवशी उपवास, नामस्मरण आणि सेवा केल्यास पाप नष्ट होतात, मन शुद्ध होते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. जेव्हा हे दोन पवित्र दिवस एकत्र येतात तेव्हा त्याचे पुण्य 1000 पटीने वाढते. आता आपण जाणून घेऊया नेमकी कोणती सेवा करायची आणि ती कशी करायची. सर्वप्रथम सकाळी लवकर उठा. संक्रांत एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठा. आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर श्री विष्णूंची पूजा. घरात श्री विष्णू किंवा श्रीकृष्णाची मूर्ती, फोटो असेल तर उत्तम. पूजेसाठी तुम्हाला आवश्यक असणार आहे ते म्हणजे तुळशीची पाने, पिवळी फुले, हळद कुंकू, दिवा आणि धूप. श्री विष्णूंना तुळस अर्पण करा. श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळस अर्पण करताना म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. यानंतर भक्तांनो, विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो नारायणाय किमान 108 वेळा म्हणा. जर वेळ कमी असेल तर फक्त हे शब्द श्रद्धेने बोला. हे श्री विष्णू, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर करा, माझ्या कुटुंबावर कृपा करा. मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते. तर अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणजे आर्थिक भरभराटीसाठी जो खूपच शक्तिशाली उपाय आहे. संक्रांत एकादशीच्या दिवशी पिवळ्या कापडात थोडे तांदूळ, हळद आणि दक्षिणा ठेवा. ती श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि नंतर ही गरजू व्यक्तींना दान करा. हे दान केल्याने तुमचे अडकलेले पैसे मिळतात, नोकरी व्यवसायात प्रगती होते, घरात लक्ष्मी स्थिर होते. तर भक्तांनो, एकादशी आणि संक्रांत हा योग वर्षातून पुन्हा लवकर मिळत नाही, म्हणून ही सेवा नक्की करा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री विष्णू जरूर लिहा आणि तुम्ही या संक्रांतीला कोणत्या प्रकारे पूजा करणार आहात किंवा कोणते उपाय करणार आहात तेही जरूर कमेंट करून लिहा. भगवान श्री हरींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.